रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। सन 2024 ते 2025 या आर्थिक वर्षात सोलापूर जिल्ह्यातील सर्व बँकांना एकूण 4,599 कोटी 93 लाखांचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट देण्यात आलेलं होतं। तर बँकांनी 4,759 कोटी 69 लाख इतका कर्ज पुरवठा करून उद्दिष्टांपेक्षा अधिक काम केलेलं आहे। त्याचप्रमाणे यावर्षीही रब्बी व खरीप हंगामासाठी देण्यात आलेले 5,200 कोटींचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट सर्व बँकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, तसेच बँकांनी एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही यासाठी दक्षता घ्यावी, असे निर्देश सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेत। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय पुनर्वलोकन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते। यावेळी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आरबीआयचे जिल्हा अग्रणी बँक अधिकारी अक्षय गोंदेवार, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक नितीन शेळके, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखरडे, आरसीटी संचालक दीपक वडेवाले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते यांच्यासह सर्व शासकीय मंडळाचे व्यवस्थापक तसेच सर्व बँकांचे अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की सर्व बँकांनी पीक कर्ज व कृषी क्षेत्राला वित्त पुरवठा करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा। पीक कर्जाचा प्रस्ताव तात्काळ निकाली काढावे। यावर्षीच्या हंगामात एकही शेतकऱ्यांचा बँका पीक कर्ज देत नाही, त्यासाठी प्रशासनानं तक्रार येऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी, असंही त्यांनी सूचित केलंय। यावर्षीच्या वार्षिक वित्त पुरवठा आराखड्यात खरीप पिकासाठी 2,859 कोटी 21 लाख तर रब्बी हंगामासाठी 2,340 कोटी 79 लाख रुपये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्याचं बँकांना उद्दिष्ट देण्यात आलेलं आहे। हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत, असंही त्यांनी सूचित केलंय। प्रारंभी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखरडे यांनी जिल्ह्याचा सन 2024 ते 25चा वार्षिक वित्त पुरवठा 100% पूर्ण झाल्याची माहिती दिली। तसेच मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामातील पीक कर्ज वाटप 100%पेक्षा अधिक झाल्याचं त्यांनी सांगितलंय। तसेच वार्षिक वित्त पुरवठा आराखडा उद्दिष्ट 2,270 कोटी 42 लाख इतकं होते, तर 21,297 कोटी 48 लाख इतकी उद्दिष्ट पूर्तता झालेली असून यावर्षीचा वार्षिक वित्त पुरवठा आराखडा 22,400 कोटींचा असून खरीप व रब्बी पीक कर्जासाठी एकूण 5,000 कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।